सावधान वाहनधारकांनो, उद्यापासून तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुमच्या वाहनावर HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल, तर RTOची विशेष मोहीम तुमच्यावर थेट कारवाई करू शकते. नेमका नियम काय आहे, कोणाला सूट मिळणार आणि कोणाला दंड भरावा लागणार, ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमचे हजारो रुपये वाचवू शकते. नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक अर्थात HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर 1 जुलै 2026 पासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी ही माहिती दिली आहे. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 नुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र ज्या वाहनधारकांनी 30 जून पूर्वी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून फिटमेंटसाठी वेळ निश्चित केली आहे, अशा वाहनधारकांना ठरलेल्या तारखेपर्यंत कारवाईतून सूट मिळणार आहे. परंतु ज्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही किंवा HSRP बसवली नाही, त्यांच्यावर 1 जुलैपासून नियम 50 आणि मोटार वाहन अधिनियम 1988च्या कलम 177 अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेषतः श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. वाहनधारकांनी विलंब न करता अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मित्रांनो, नियम माहिती नसणे हा कायद्यात बचावाचा मुद्दा ठरत नाही. त्यामुळे तुमच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट बसवली आहे का, हे आजच तपासा आणि अनावश्यक दंड व कारवाई टाळा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी निर्भीड जनता न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या वाहनावर HSRP बसवली आहे का